जय खानदेश मंडळी. हे बघा आमचा लवदादा सकाळी उठल्या त्याचं काय चालू असतं माहिती नाही. पटकन उठली, गरम पाणी वगैरे केलं. सकाळी गरम पाणी वगैरे पिलं, फ्रेश वगैरे झाली मस्त. आणि सकाळी गरम पाणी वगैरे पिलं. रात्रीची भांडी वगैरे होती घासलेली, ते पटकन लावून वगैरे घेतली. आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झाली. देवपूजा वगैरे करून घेतली. तुळशीला पाणी वगैरे घातलं. आणि या बापलेकांचं पाठीमागे काय चालू असतं काय माहिती नसतं. मस्ती. आज तर लवच्या पप्पांना सुट्टी आहे तर बघायलाच नोकरी. बघा दोघंजणं चालली फिरायला. दूध आणायला जात होते खाली खाली. ॲक्च्युली रात्री दूध संपलं होतं म्हणून. बघा आता मला बाय करतोय. काय हे केलं तेवढ्यात मी झाड वगैरे मारलं आणि चाय वगैरे ठेवली. चाय म्हणजे बापरे, उन्हाळा असो थंडी असो कोणताही असो पण चाय पाहिजे. आणि हे माझे मिस्टर चाय लावर. यांना चाय म्हणजे बघायलाच नको. यांना रात्री 2 वाजता चाय दिली तरी पिणार. मग काय लागली कामाला, कपडे वगैरे लावले मशीनला. आणि हा आमचा लवदादा बघा, मम्मी हे दे मम्मी ते दे हेच करत असतो दिवसभर. ते झालं मग काय आज पटकन पनीर भातच बनवलं. पटकन पनीर भात वगैरे भाजून घेतला. कांदा टमॅटो वगैरे कापून घेतला. पनीरचे तुकडे वगैरे वाटाणे वगैरे शिजवून घेतले. दही होतं. मग काय कुकरमध्ये तेल वगैरे टाकलं, जिरं वगैरे टाकलं, कांदा लसूण वगैरे सगळं टाकून वगैरे घेतलं. आणि हा भात खायला एवढा छान लागतो ना, खरंच खूप छान लागतो. झटकेपट 3 शिट्ट्यामध्ये होणारा. आणि आज काही साहेबांना सुट्टी होती, म्हटलं सोबत बसून जेवण करूया मस्त छान. मग पटपट सगळं टाकून वगैरे घेतलं, मसाले वगैरे, दही वाटाणा वगैरे. आणि हा भात त्याचा वासच एवढा छान येतो ना, तुम्हाला काय सांगू. तांदूळ वगैरे धुवून वगैरे टाकून दिले. आणि ॲक्च्युली मी ना मीठ टाकायला विसरली होती. वरतून कोथिंबीर वगैरे मस्त टाकून दिलं. मला पाणी कमी वाटत होतं म्हणून मी पाणी पण टाकलं. आणि मी लास्टला मीठ टाकलं, कारण मी मध्ये मीठ टाकायला विसरली होती. हे असं पोरांमध्ये असं सारखं विसरायला होतं, काय सांगायचं आता. आणि मग कुकर वगैरे लावून घेतला. आणि मस्त 3 शिट्ट्या वगैरे काढून घेतलं, कारण लवकर कामं आपटायची होती. कारण आम्ही न्यू TV घेतलं होतं. TV लावायला ते